ऑफिसच्या डब्यासाठी आज आपण अजून एक झटपट अशी भाजी बघणार आहोत आणि ऑफिसचा डबा कसा भरायचा हे पण मी आज इथे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर ही जी भाजी आहे ना, सकाळच्या घाईमध्ये पण अगदी झटपट होते आणि सोबतच मी इथे मस्त अशी कोशिंबीर पण केलेली आहे। तर या दोन्ही रेसिपी करायला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया। ही जी ऑफिसच्या डब्याची सिरीज सुरू केलेली आहे, तर यामध्ये 2 व्हिडिओज आपले झालेले आहे, ज्यामध्ये भेंडी आणि त्यानंतर पत्ताकोबीची भाजी मी शेअर केलेली आहे। तर या दोन्ही भाज्या सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होतात, तर तशीच आज एक झटपट होणारी भाजी मी इथे शेअर करत आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही इथे बघितलं असेलच, वांगे आणि बटाटे तुम्हाला इथे दिसलेले आहे, म्हणजे याचा अर्थ आज आपण वांगे बटाट्याची भाजी करत आहोत। तर ही जी भाजी आहे ना, थोडी लपथपी अशी भाजी आहे किंवा थोडीशी ड्राय झाली तरी चालते। वांगा बटाट्याची रस्सा भाजी इथे करत नाहीये। जर वांगे बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की बनवेल, कारण मी विदर्भातली आहे आणि विदर्भ स्पेशल वांगे बटाट्याची भाजी तर अगदी फेमस आहे। तर रेसिपी बघायची असेल तर नक्की सांगा। तर आता इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि 4 वांगे घेतलेले आहे। तर पाव किलो वांगे होते असं समजायचं आणि पाव किलो वांग्यापैकी मी 1 वांगा ठेवून दिलेला होता। तर तो वांगा मला कधी नंतर सांबार वगैरे करायचं असेल ना, तर तेव्हा मी यूज करून घेते। तर आता ही जी वांगी आहे तर ही कट करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता वांगी किती फ्रेश आहे, अजिबात यामध्ये बिया वगैरे नाहीये। तर अशा कमी बियांच्या, कोवळ्या बियांच्या किंवा कोवळे वांगे असे घ्यायचे, त्याची भाजी अप्रतिम लागते। तर आता हे मी कट करून घेत आहे। आता आपल्याला सुकी भाजी करायची आहे आणि सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन झाली पाहिजे, म्हणून इथे कुठल्याही भाज्या जेव्हा करतो ना, तेव्हा ते छोट्या छोट्या किंवा बारीक कापायच्या, म्हणजे ते शिजतात लवकर आणि जी आपली भाजी आहे ती पटकन तयार होते। तर मी वांगे बटाट्याचे या पद्धतीने काप करून घेतले आणि याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवू, म्हणजे हे पटकन काळे होणार नाही। आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी कढई घेतली, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊ। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालू। मोहरी फुटल्यानंतर जिरे घालायचं, म्हणजे जिरे जळत नाही। आता दोन्ही पण छान फुललेले आहे। आता यामध्ये कांदा घालू। मी इथे 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, तो घातला। 1 मिनिट परतवून घेऊ। आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि 1-2 मिनिटं परतवून घेऊ। आलं लसूण पेस्ट पण छान 1 मिनिट परतवून झालेली आहे। आता याच्यात वांगे आणि बटाटे जे आपण कट करून घेतलेले होते ते यामध्ये घालू। सोबतच 1 मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला, तो घालू आणि याला 1 ते 2 मिनिटं असं तेलात परतवून घेऊ। आता यावरती झाकण ठेवू आणि 3-4 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। गॅस इथे लो टू मीडियम ठेवायचा, हाय करायचा नाही। 4-5 मिनिटं झालेली आहे। मी मध्ये मध्ये 1-2दा याला परतवून घेतलं, म्हणजे असं हलवून घेतलं, म्हणजे खाली चिटकू नये किंवा खाली करपू नये म्हणून। आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू। तर अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचे तिखट, 1 चमचा मी इथे धणे जिरे पूड घातली, अर्धा चमचा गरम मसाला घालू, चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ। जे मी आता सध्या तिखट वापरत आहे ना, ते जास्त तिखट नाहीये, त्याच्यामुळे मी इथे 2 चमचे घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट लागतं त्याप्रमाणे। त्यानंतर यामध्ये थोडंसं मी पाणी घालते, म्हणजे हे सगळे मसाले करपू नये आणि परत याला 5 मिनिटं शिजवून देऊ। आता मध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की करपत आहे किंवा पाणी कमी झालं, तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। तर मी परत अर्धा कप यामध्ये पाणी घातलं आणि परत 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं, म्हणजे टोटल मी 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर छान शिजवून घेतलेलं आहे। आता इतपत शिजवायचं की ही वांगे आणि बटाटे दोन्ही पण चांगले शिजले पाहिजे। वांगे जे आहेत ते शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण बटाटे शिजायला वेळ लागतो, म्हणून बटाटा चेक करून घ्यायचा। जर बटाटा छान शिजलेला असेल, म्हणजे याचा अर्थ आपली भाजी तयार आहे। आणि आता गॅस बंद करायचा, किंवा यामध्ये तुम्हाला कितपत पाणी पाहिजे आहे, तर मी ही थोडीशी अशी
लपथपी ठेवणार आहे. खूप ड्राय पण नको आणि खूप रस्सा पण नको. आता ही भाजी परत 1-2 मिनिटं मी याला शिजवून घेणार आहे. तुम्ही बघितलं बटाटा शिजलेला नव्हता, तर तो चांगला शिजतपर्यंत इथे आपण कोशिंबीर तयार करू. त्यासाठी मी इथे अर्धा कप बीट आणि अर्धा कप गाजर किसून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा साखर घालू, चवीपुरतं मीठ घालू, थोडी कोथिंबीर घालू आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालू किंवा लिंबू पिळून घेऊ आणि आता याला एक तडका देऊ. तडक्यामध्ये मी 1 चमचा किंवा 1 पळी तेल गरम केलं. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे घातलं आणि ही फोडणी यामध्ये घातली. इथे मी मिरची पण घातलेली आहे. जर तुम्हाला मिरची घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल. आणि हो, अजून यामध्ये जर तुम्हाला असा थोडा दाण्याचा कूट वगैरे आवडत असेल तर तो घातला तरीही चालेल. आणि आता मी इथे लिंबू पिळलेला आहे. तुम्ही याऐवजी थोडंसं दही पण यामध्ये घालू शकता. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून आज मी दही घातलेलं नाही. तर ही कोशिंबीर बघा मस्त आपली तयार झालेली आहे. इतकी अप्रतिम लागते तुम्हाला सांगू. 1 पोळी तुम्ही जास्तच खाल जर तुम्ही अशी कोशिंबीर पण सोबत द्याल तर. तर चला, तर आता ही आपली कोशिंबीर पण तयार आहे आणि तुम्ही बघितलं आपण भाजी पण आपली तयार आहे. 2-3 मिनिटं याला छान मी शिजवून घेतलं आणि हे बघा बटाटे पण चांगले शिजलेले आहे. आता यावरती वरून कोथिंबीर घालू. तर आपली चमचमीत वांग बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्ही बघितलं सकाळच्या घाईमध्ये 10 मिनिटात ही भाजी तयार होणारी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि मी आज असा डबा भरत आहे वांगे बटाट्याची भाजी सोबत ही कोशिंबीर. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ऑफिसच्या डब्याची ही जी सिरीज मी घेऊन आलेली आहे यामध्ये मी भरपूर वेगवेगळ्या भाज्या तुमच्याशी शेअर करणार आहे. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.